नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत. आपले सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल शहरात म्हणजे तब्बल 25 एकर जागेवर देवराई वन उभारायचं ठरवलंय. एका बातमीतून ही सगळी माहिती समोर आली आहे. तर आज आपण जरा या योजनेबद्दल काय आहे नक्की हे समजून घेऊया. हो, आणि यात विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचंही सहकार्य आहे या प्रकल्पाला. सयाजी शिंदे यांनी काय म्हणतात त्याला नुकतीच कागलला भेट पण दिली होती. तिथली जागा पाहिली, विकास कामं पण बघितली आणि मगच हा विचार पुढे आला. अच्छा, म्हणजे सुरुवात झाली ती त्या द हार्ट गार्डनपासून, बरोबर? श्रीमंत जयसिंगराव घाटके तलाव परिसरातलं. तिथे त्यांनी वृक्षारोपण केलं, पण फक्त झाड लावलं नाही, तर म्हणजे जवळपास 3000 वेगवेगळी रोपं कशी लावावीत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती बाग आवडेल, उपयोगी पडेल याचं प्लॅनिंगच दिलं त्यांनी. हे खूप इंटरेस्टिंग आहे. नक्कीच. कारण नुसती झाडं लावणं वेगळं आणि ती विचारपूर्वक लावणं वेगळं. आणि मग याच भेटीत त्यांनी त्यांच्या मुख्य संकल्पनेबद्दल म्हणजे देवराईसाठी जागेची मागणी केली. देवराई म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, एक पवित्र वनक्षेत्र असतं ते, जिथे निसर्गाला जपलं जातं. तर त्यासाठी त्यांनी तलावाच्या पाणलोट क्षेत्रातली म्हणजे जिथे पाणी जमा होतं ना, तिथली 25 एकर जागा मागितली आहे. आणि या देवराईचं नेमकं वैशिष्ट्य काय असणार आहे, म्हणजे वेगळं काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे पश्चिम घाटातल्या ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत ना, ज्या आता खरंच कमी होत चालल्या आहेत, अशा 1000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती लावणार आहेत. म्हणजे हे फक्त जंगल नाहीये, तर आपल्या पश्चिम घाटाची जी जैवविविधता आहे, विशेषतः ज्या वनस्पती नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत, त्यांना वाचवण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न आहे. 1000हून अधिक दुर्मिळ प्रजाती, अरे वा, एकाच ठिकाणी. आणि आता अजून एक गोष्ट होती ना, संगोपनाची, ती पण खूप महत्वाची वाटते. अगदी बरोबर. इथेच हा प्रकल्प खास ठरतो. ही झाडं फक्त लावायची नाहीयेत, तर तब्बल 10 वर्ष त्यांचं संगोपन केलं जाणार आहे. म्हणजे विचार करा, 15,000पेक्षा जास्त वेगवेगळी रोपं तिथे वाढवतील. 10 वर्षांचा काळ म्हणजे त्या दुर्मिळ झाडांना रुजायला, वाढायला पुरेसा वेळ मिळेल. नाहीतर काय होतं, आपण लावतो झाडं, पण पुढे बघायला कोणी नसतं. बरोबर, ती टिकत नाहीत. इथे ती काळजी घेणार आहेत. शिंदे म्हणाले की ह्या वनस्पती म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी प्राणज्योती ठरतील. 10 वर्षांची कमिटमेंट, हे खरंच म्हणजे लांबचा विचार आहे. बरं, या भेटी त्यांनी कागलमधली इतर पण काही कामं पाहिली ना, पर्यावरण संबंधित? हो, त्यांनी तिथले हरित पट्टे, मग ती नक्षत्रबाग, या सगळ्याचं कौतुक केलं. नक्षत्रबाग म्हणजे ती 27 नक्षत्रांशी संबंधित झाडं लावलेली बाग असते. तिथेही त्यांनी सुचवलं की पश्चिम घाटातल्या दुर्मिळ प्रजाती लावा, म्हणजे अजून जास्त संवर्धन होईल. आणि तो कृत्रिम धबधबा, तलावातलं बोटिंग, हे सगळं पण त्यांनी अनुभवलं. म्हणजे सयाजी शिंदेंचा पुढाकार आहे, मंत्री मुश्रीफ यांचा पाठिंबा आहे, स्थानिक नगरपालिका म्हणजे मुख्य अधिकारी डॉक्टर अजय पाटणकर, वनस्पतीतज्ञ सुहास वायंकणकर आहेत, प्रताप माने यांच्यासारखे स्थानिक लोक, इतके सगळे एकत्र आलेत. हे खूप महत्वाचं आहे प्रकल्पासाठी. निश्चितच हे सहकार्यास या प्रकल्पाची खरी ताकद आहे मला वाटतं. जेव्हा एका कलाकाराची दृष्टी, सरकारचा पाठिंबा, प्रशासनाची मदत, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि स्थानिक लोकांचा सहभाग हे सगळं एकत्र येतं ना, तेव्हा पर्यावरणासाठी खूप मोठं काम उभं राहू शकतं. कागलचा हा प्रकल्प याचंच एक उत्तम उदाहरण ठरू शकतो पुढे जाऊन. तर या सगळ्या चर्चेतून काय समोर येतंय, थोडक्यात सांगायचं तर कागलमध्ये एका अभिनेत्याच्या पुढाकारानं, प्रशासनाच्या मदतीनं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या पश्चिम घाटातल्या दुर्मिळ वनस्पतींवर लक्ष केंद्रित करून एक मोठा, दीर्घकाळ चालणारा पर्यावरण संवर्धनाचा प्रकल्प उभा राहतोय. हो, आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, ही देवराई उभी राहील, 10 वर्ष तिचं संगोपनही होईल, हे सगळं उत्तमच आहे. पण ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हावी, पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्राणज्योती बनावी, यासाठी त्या 10 वर्षांनंतरही तिचं महत्त्व टिकून राहण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग कसा टिकवून ठेवता येईल किंवा तिची शास्त्रीयदृष्ट्या काळजी कशी घेतली जाईल, यावरही विचार व्हायला हवा, नाही का?